नमस्कार. आज आपण खुसखुशीत करंजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. करंजी मऊ पडू नये म्हणून काय करायचं आणि मऊ पडलीच तर काय करायचं हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि याचं जे साहित्य आहे मी कप आणि ग्रॅम दोन्हीमध्येही सांगणार आहे. तर आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपल्याला याचं पारीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे मी 2 कप मैदा घेतला आहे. 200 ग्रॅम एवढा मैदा आहे. त्यामध्ये आपल्याला पाव कपपेक्षा थोडासा जास्त बारीक रवा घालायचा. तर 50 ग्रॅम एवढा मी बारीक रवा घातलेला आहे. आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालायचे. तर इथे मी 2 टेबलस्पून एवढं तूप घेतले. तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे आपल्याला आणि यात घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेते मी. आणि मग याला आपल्याला हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं. तूप पिठाला व्यवस्थित लागायला हवं, त्यामुळे या पद्धतीने हाताने छान चोळून त्याला मिक्स करायचे. तुपाचं जर प्रमाण कमी झालं तर करंजी खुसखुशीत होणार नाही, त्यामुळे तूप व्यवस्थितच असायला हवं. मिक्स केल्यानंतर आपलं या पद्धतीचं पीठ तयार व्हायला हवं. तर आता हे छान मिक्स झालं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी घालताना थोडं थोडं पाणी घालायचं, म्हणजे आपल्याला अंदाज येतो आणि घट्ट असा याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून मी पीठ भिजवून घेते. तर या पद्धतीचंच पीठ आपल्याला भिजवायचं, पातळ पीठ करायचं नाही. तर आपलं पीठ आता भिजवून झालेलं आहे. आता यावर झाकण ठेवायचं आणि हे साधारण तासभर आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचं. आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊयात. तर त्यासाठी मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली. जाड कढई घ्यायची शक्यतो. त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आणि यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स घालते. तर 2 टेबलस्पून एवढे काजूचे काप करून घेतलेत, ते घातलेत. 2 टेबलस्पून बदामाचे काप घातलेत आणि याला थोडंसं परतून घेते. तर ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता, पण तुपावर परतून घेतलं तर चव जास्त छान लागते. हे थोडंसं परतलं गेलं, यामध्ये 1 टेबलस्पून मी चारोळी घालते. करंजीमध्ये चव छान लागते चारोळीची. आणि हे सगळंच आपल्याला आता थोडंसं परतून घ्यायचं आहे. खूप जास्तही परतायचं नाही. थोडंसं परतलं गेलं की आता यामध्ये आपल्याला खसखस घालायची. तर इथे मी 1 टेबलस्पून एवढी खसखस घातली आणि खसखसही आपल्याला चांगली तुपामध्ये भाजून घ्यायची. तर आवडत असतील तर तुम्ही यामध्ये मनुकेही घालू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता. हे सगळं चांगलं परतून झालं, यामध्ये आपल्याला किसलेलं सुकं खोबरं घालायचं. तर इथे मी 2 कप एवढं खोबरं घातले. याला चांगलं परतून घ्यायचं आपल्याला. तर खोबरं भाजताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची. मोठ्या फ्लेमवर अजिबात हे भाजायचं नाही. कमी फ्लेमवरती याला हलकासा सोनेरी रंग यायला लागला की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची. तर बघू शकता एवढंच आपल्याला खोबरं भाजायचं, यापेक्षा जास्त डार्क करायचं नाही. आणि रवा जर तुम्हाला आवडत असेल तर बारीक रवा तुम्ही तुपामध्ये भाजून तोही यामध्ये घालू शकता, पण मी फक्त खोबरंच घेतलेलं आहे. आता हे छान भाजून झाले. गॅसची फ्लेम मी बंद केली आणि हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलं. आता हे थंड झालं. हे व्यवस्थित थंड झालं की या पद्धतीने त्याला हाताने थोडंसं बारीक करायचं. त्यातलं जे खोबरं आहे थोडंसं बारीक करून घ्यायचं हाताने आणि व्यवस्थित थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची. गरम असताना साखर घालायची नाही. तर यामध्ये मी 1 कप एवढी पिठी साखर घालते. गोडाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्तही करू शकता. पिठी साखर घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे. वेलची पूडही घालायची आपल्याला यामध्ये आणि हे सगळं आता व्यवस्थित आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं. आता याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि आपलं जे सारण आहे ते आता तयार झालेलं आहे. आणि जे आपण पीठ भिजण्यासाठी ठेवलेलं होतं ते सुद्धा व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे. त्याला आता हाताने चांगलं मऊ करून घ्यायचं. पिठाला व्यवस्थित मऊ करायचं आणि याच्या आपल्याला छोट्या छोट्या आता लाट्या तयार करून घ्यायच्यात. तर खूप मोठ्या करायच्या नाहीत, शक्यतो छोट्याच करायच्या. जे राहिलेलं पीठ आहे त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे. पीठ तसंच ठेवलं तर ते कडक होतं, त्यामुळे शिल्लक राहिलेल्या पिठावर झाकण ठेवायचं. आता आपण पारी लाटायला घेऊयात. तर अगदी पातळ पारी लाटायची आपल्याला. जेवढी पारी पातळ असेल करंजी तेवढी खुसखुशीत होते, त्यामुळे पातळ लाटायची, जाड करायची नाही. तर बघू शकता छान पातळ आपण याला लाटून घेतलं. आता याला आपल्याला कडेनं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे जेव्हा आपण करंजी तळतो तेव्हा ती फुटण्याची शक्यता राहत नाही, त्यामुळे पाणी लावून घ्यायचं त्याला
आणि करंजी बनवायला घ्यायची. तर तुम्ही साच्यानेही बनवू शकता किंवा या पद्धतीने हातानेही बनवू शकता. यामध्ये सारण भरायचं. तर तुम्हाला सारण किती आवडतं त्यानुसार यामध्ये सारण भरायचं आणि याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं. याला जर व्यवस्थित बंद केलं नाही तर मग करंजी तळताना तेलात फुटते. त्यामुळे व्यवस्थितच बंद करून घ्यायचं आपल्याला. आता याला मी चमच्याने थोडंसं प्रेस करून घेते या पद्धतीने, म्हणजे करंजी दिसायलाही छान दिसते आणि व्यवस्थित बंदही होते. तर बघू शकता खूप मस्त अशी आपली करंजी तयार झाली. याच पद्धतीने राहिलेल्याही करंजी आपल्याला तयार करून घ्यायच्या. एकदाच खूप जास्त प्रमाणामध्ये बनवायच्या नाहीत. थोड्या-थोड्या 8-10, 8-10 तयार झाल्या की त्या आपल्याला तळून घ्यायच्या. करंजी तयार केल्यानंतर त्यावरती एखादा कपडा झाकून ठेवायचा, म्हणजे ती कडक होत नाही, छान मऊ राहते. तर या पद्धतीने आता आपल्याला थोड्या करंज्या तयार करून घ्यायच्यात. 8-10 करंज्या इथे मी तयार करून घेणार आहे आता. तर इथे मी काही करंज्या तयार करून घेतल्यात. अगोदर आपण एवढ्याच तळून घेऊयात. तर तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवले. करंजी तळताना तेल खूप जास्त गरम करायचं नाही. तेलाचं जे टेम्परेचर आहे ते लो टू मीडियम असायला हवं. गॅसची फ्लेमही कमीच ठेवायची. तेल जर खूप कडकडीत गरम असेल तर करंजी पटकन तळली जाते, फक्त वरून तळली जाते, आतमध्ये कच्चीच राहते आणि मग त्या करंज्या खायलाही चांगल्या लागत नाहीत आणि मऊही पडतात. त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि करंजी कमी फ्लेमवरती छान अगदी त्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची. खूप पांढरी असताना जर करंजी काढली तर ती नंतर मऊ पडते, कारण या मैद्याच्या आहेत आणि त्या व्यवस्थित तळल्या नाहीत तर मग त्या अजिबात चांगल्या लागत नाहीत. तर त्यामुळे मैद्याची जर करंजी तुम्ही बनवत असाल तर या पद्धतीने त्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं. बघू शकता मस्त रंग आलेला आहे आणि छान क्रिस्पी व्हायला लागलेल्या आहेत त्या. किंवा तुम्ही यापेक्षा आणखी थोडासा जास्त डार्क कलर केला तरीही चालेल, पण यापेक्षा कमी तळायच्या नाहीत. तर याच पद्धतीने आपल्याला राहिलेल्याही करंज्या तळून घ्यायच्या. फक्त तेलाचं जे टेम्परेचर आहे ते लो टू मीडियम ठेवायचं, मोठ्या फ्लेमवर करंजी तळायची नाही आणि त्याला छान सोनेरी रंगही यायला हवा, म्हणजे करंजी छान खुसखुशीत होते, मऊ पडत नाही. तर या पद्धतीने आता इथे मी सर्व करंज्या तयार करून घेतल्यात, तळून घेतलेल्या आहेत. करंजी तळल्यानंतर ती लगेच डब्यात भरायची नाही गरम असताना, त्याला व्यवस्थित थंड होऊ द्यायचे. तर बघू शकता मस्त अशा करंज्या आपल्या तयार झाल्यात. रंगही खूप छान आला आहे आणि मस्त खुसखुशीत आहेत, अजिबात मऊ पडलेल्या नाहीत. त्या व्यवस्थित थंड होऊ द्या. थंड झाल्याच्या नंतरच डब्यामध्ये भरून ठेवा. आणि समजा तुमच्या करंज्या व्यवस्थित तळल्या गेल्या नाहीत, त्या मऊ पडल्या, तर त्या करंज्या तुम्ही पुन्हा तेलामध्ये तळून घेऊ शकता. त्या खूप छान होतात. अगदी कुरकुरीत होतं त्याचं जे वरचं आवरण आहे ते. पण त्यामुळे करंजी थोडी तेलकट होण्याची शक्यता असते. त्यामुळे करंजी सुरुवातीलाच तळताना ती कमी गॅसवरती आणि छान त्याला सोनेरी रंग येईपर्यंत त्याचं जे आवरण आहे चांगलं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. म्हणजे पुन्हा तळण्याची गरजच पडणार नाही. करंजी छान होईल. तर या छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्हीही नक्की बनवा. आज आपण शेवटपर्यंत मऊ न पडणारी, तेलकट न होणारी, मैदा, साखर, तांदळाचं पीठ हे काहीही न वापरता फक्त रवा वापरून खुसखुशीत करंजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. आणि यामध्ये आपण करंजी तेलकट होऊ नये, मऊ पडू नये आणि मऊ पडलीच तर काय करायचं हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अर्धा किलोच्या प्रमाणात बनवतोय तर त्यासाठी सारण किती बनवायचं हेही मी तुम्हाला सांगणार आहे. साहित्य आपण ग्रॅम आणि कप दोन्हीमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवात करूयात. तर साहित्य मोजण्यासाठी तुम्ही घरातील वाटी, कप काहीही घेऊ शकता, पण सर्व साहित्य आपल्याला त्यानेच मोजून घ्यायचे. तर इथे मी कपाने मोजून 2.5 कप एवढा बारीक रवा घेतला आहे. ग्रॅममध्ये 500 ग्रॅम एवढा रवा आहे. बारीक रवा जर तुमच्याकडे नसेल तर जाड रवा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आणि मग वापरायचा. आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. पारीमध्ये जर मिठाचंही प्रमाण व्यवस्थित असेल तर त्याची चव जास्त छान लागते. त्यामुळे आपल्याला गरजेप्रमाणे मीठ घालायचे, यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. रवा आणि मीठ व्यवस्थित मिक्स झालं की आपण ज्या कपाने मोजून रवा घेतला त्याच कपाने मोजून आपल्याला अर्धा कप एवढं तूप यामध्ये घालायचं. तूप चांगलं कडकडीत गरम करून घेतलेले. तूप मोजून घेताना ते पातळ करून मगच मोजून घ्यायचं, जर तुम्ही कपाने मोजून घेणार असाल तर. आणि ग्रॅममध्ये 50 ग्रॅम एवढं तूप आहे. तर चांगलं कडकडीत तूप यामध्ये घालायचं, आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तुपाचं प्रमाणही व्यवस्थित असायला हवं. जर तूप कमी झालं तर करंजी तेवढी खुसखुशीत होणार नाही आणि जर जास्त झालं तर ती तळताना फुटण्याची शक्यता असते आणि खूप तेलकटही होते. त्यामुळे व्यवस्थितच मोजून घ्यायचे आपल्याला. आता याला मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता इथे मी ज्या कपाने रवा मोजला त्याच कपाने मोजून 1 कप एवढं दूध घेतले.
यामध्ये मी दूध घालते, तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता. तर 1 कप दूध घातलेले मी यामध्ये. थोडं थोडं घालायचं, मिक्स करायचं आणि याचा आपल्याला घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा. पीठ खूप जास्त पातळही करायचं नाही किंवा अगदी जास्त घट्टही नको आहे, कारण हे भिजल्यानंतरही थोडंसं घट्ट होतं. आपल्याला खूप पातळही नाही करायचं. दुधाचं किंवा पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्तही लागू शकतं, 1-2 टेबलस्पून. तर बघू शकता या पद्धतीचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. आता यावर झाकण ठेवायचे आणि साधारण 1 तास तरी आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचे. पीठ भिजते तोपर्यंत आपण यासाठीचं सारण तयार करून घेऊया. तर आज आपण तिळाचं सारण बनवतोय. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण खोबऱ्याचं सारण कसं बनवायचं हे पाहिलेलं आहे. तर इथे मी अर्धा किलो एवढे तीळ घेतलेत. अर्धा किलो रवा आपण भिजवला, तर त्यासाठी अर्धा किलो एवढेच तीळ घ्यायचेत आपल्याला. तीळ चांगले खमंग भाजून घ्यायचेत. त्यासाठी गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची. त्याला सतत हलवत राहायचं आणि याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. तर या पद्धतीने आपण तीळ भाजून घेऊयात. तर आज आमच्याकडे ज्या पद्धतीचं सारण बनवलं जातं तिळाच्या करंजीचं, त्याच पद्धतीचं सारण मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता हे जे तीळ आहेत बघू शकता चांगले भाजले गेलेले. आता काढून घ्यायचे आहेत. आपल्याला खूप जास्त डार्कही करायचे नाही किंवा अगदीच कच्चे राहतील एवढे ठेवायचे नाहीत. त्याला छान खमंग वास यायला लागला की तीळ काढून घ्यायचे आणि थंड होण्यासाठी ठेवायचे. आता तीळ आपले व्यवस्थित थंड झालेत. आता याला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तीळ मिक्सरमधून बारीक करताना आपल्याला ते खूप अगदी जास्तही बारीक नाही करायचे, थोडे जाडसर ठेवायचे. काही तीळ त्यामध्ये अख्खेच राहायला हवेत, म्हणजे सारण जास्त छान लागतं. तर या पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचे. तर हे मी एका भांड्यात काढते आणि यामध्ये आपल्याला आता गूळ मिक्स करून घ्यायचा आहे. तर आपण अर्धा किलो तीळ घेतलेत, त्यासाठी मी 400 ग्रॅम एवढा गूळ घालते. गुळाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्तही करू शकता. अर्धा किलोसाठी अर्धा किलो गूळसुद्धा घालू शकता. तर याला आता हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे किंवा मग पुन्हा एकदा हे सगळं मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आणि आवडत असेल तर तुम्ही यामध्ये खोबरंसुद्धा घालू शकता. खोबरंही हलकंसं भाजून घ्यायचं. पाव किलो तीळ घ्यायचे, पाव किलो किसलेलं सुकं खोबरं घ्यायचं, त्यालाही हलकंसं भाजून घ्यायचं आणि हे सगळं एकत्र करून या पद्धतीने आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. तर सारण तुम्ही आवडीनुसार करू शकता. तर हे मी एकदा सगळं मिक्सरमधून फिरवून घेणार आहे, म्हणजे छान एकसारखं होईल, सगळं व्यवस्थित मिक्स होईल. तर हे मी मिक्सरमधून फिरवून घेतले. आपलं जे सारण आहे ते तयार झालेलं आहे. आता आपलं जे पीठ आहे तेही 1 तास भिजलेलं आहे. हे पीठ जेवढं जास्त वेळ भिजेल तेवढी करंजी छान होते. त्यामुळे जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर 3-4 तासासाठी तुम्ही हे भिजण्यासाठी ठेवू शकता आणि मग करंजी बनवू शकता. करंजी खूप छान होते. तर यातलं अर्धं-अर्धं पीठ केलं मी. त्याला आपल्याला कुटून घ्यायचं. पीठ जेवढं चांगलं कुटलं जाईल तेवढं ते मऊ होतं आणि करंजी खुसखुशीत व्हायला मदत होते. त्यामुळे या पद्धतीने याला कुटून घ्यायचे किंवा जर तुम्हाला कुटून घ्यायचं नसेल तर हे पीठ थोडं-थोडं तुम्ही मिक्सरमध्येही फिरवून घेऊ शकता. त्यानेही पटकन मऊ होतं. तर या पद्धतीने आता मी सगळं पीठ आपलं कुटून घेणार आहे. बघू शकता कुटल्यानंतर याचं जे टेक्स्चर आहे खूप छान होतं. अगदी मऊ पीठ आपलं तयार होतं. मस्त झाले. आता जे आपलं सगळं पीठ आहे ते मी याच पद्धतीने कुटून घेतलेलं आहे. तर एकत्र करते आणि याच्या आपल्याला आता लाटा तयार करून घ्यायच्यात. फक्त पीठ भिजवताना ते खूप पातळ करायचं नाही. पीठ जर पातळ झालेलं असेल तर मग करंजी चांगली होत नाही. त्यामुळे शक्यतो थोडासा घट्ट असा गोळा आपल्याला पिठाचा तयार करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने त्याला चांगलं कुटून मऊ करून घ्यायचं आहे. तर याच्या मी लाटा तयार करून घेते. तर या अगोदर आपण मैद्याची करंजी कशी बनवायची हेही पाहिलेलं आहे. त्यामध्ये आपण सारणही वेगळं बनवलेलं आहे आणि तीही करंजी खूप छान होते, खुसखुशीत होते. तर तोही व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेला नसेल तर नक्की पहा. तर या पद्धतीने आपल्याला छोट्या-छोट्या लाट्या बनवायच्या आहेत. खूप मोठ्या बनवायच्या नाहीत. कारण पारी जेवढी पातळ असेल तेवढी आपली करंजी छान होते. त्यामुळे शक्यतो छोट्याच लाट्या बनवून घ्यायच्यात. आता याची आपल्याला पारी लाटून घ्यायची. पीठ जर व्यवस्थित असेल तर पारीही चांगली लाटता येते. त्यामुळे पीठ भिजवताना थोडासा घट्ट असा गोळा तयार करा. खूप पातळ करायचं नाही आपल्याला. पीठ जर पातळ झालं तर मग पारी चांगली लाटता येत नाही. जर तुमच्याकडून पीठ पातळ झालं तर पारी लाटताना थोडासा मैदा तुम्ही त्याला लावू शकता. पण चांगली आपल्याला पातळच पारी लाटायची. पारी जेवढी पातळ असेल करंजी तेवढी खुसखुशीत होते. त्यामुळे या पद्धतीने छान पातळ पारी आपल्याला लाटून घ्यायची. याला पाणी लावून घ्यायचं म्हणजे करंजी तळताना फुटत नाही.
तर तुम्ही मोल्डने सुद्धा करंजी बनवू शकता, पण मी हातानेच बनवते. यामध्ये सारण भरायचे, सारणही भरपूर घालायचं म्हणजे करंजी छान लागते. आणि याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं. तर व्यवस्थित बंद करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर करंजी तळताना तेलात फुटते. त्यामुळे या पद्धतीने व्यवस्थित बंद करून घ्या. तर बघू शकता मस्त अशी आपली करंजी तयार झालेली. व्यवस्थित त्याला प्रेस करून घ्यायचं आणि जर असं कटर असेल तर कटरने कट करून घ्यायचं किंवा मग जो फोर्क असतो त्याने त्याला प्रेस करायचं. त्यानेही छान होतात. तर याच पद्धतीने आपल्याला राहिलेल्या करंज्या तयार करून घ्यायच्यात. करंजी तयार केल्यानंतर त्यावर एखादा कपडा किंवा ताट झाकून ठेवायचं. त्याला हवा लागू द्यायची नाही. हवा लागली तर त्या कडक होतात आणि मग आपल्या करंज्या चांगल्या होत नाहीत. त्यामुळे त्यावर झाकण ठेवायचे आणि एकदाच खूप जास्त बनवायच्या नाहीत. थोड्या-थोड्या करंज्या बनवल्या की ते आपल्याला तळून घ्यायच्या. तर इथे तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवले. तर करंजी कशी तळली जाते त्यावरती मऊ पडणार की चांगली होणार हे डिपेंड करतं. त्यामुळे व्यवस्थितच तळून घ्यायची आपल्याला. आणि त्यासाठी तेलाचं जे टेम्परेचर आहे ते मध्यम असायला हवं. जर तुम्ही खूप कडकडीत गरम तेलामध्ये करंजी तळली तर ती वरून लाल होते, आतमध्ये कच्चीच राहते आणि मग त्या करंज्या नंतर मऊ पडू शकतात. त्यामुळे याला व्यवस्थितच आपल्याला मध्यम आचेवरती तळून घ्यायचे. जर तुम्ही कमी गॅसवर तळली किंवा खूपच कमी गरम तेलामध्ये जर करंजी तळली तर तीही करंजी खूप तेलकट होते. त्यामुळे शक्यतो गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि याला आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. आणि करंजी व्यवस्थित तळल्यानंतरच आपल्याला तेलातून बाहेर काढायची. जर तुम्ही खूपच कमी तळलेली करंजी तेलाच्या बाहेर काढली, खूप पांढरी असताना, तर तीही करंजी नंतर मऊ पडू शकते. त्यामुळे या पद्धतीने छान तळून घ्यायचं याला. तर याच पद्धतीने आता राहिलेल्या करंज्या मी तळून घेणार आहे. करंजीत तेलकट होऊ नये म्हणून जेव्हा आपण तुपाचं मोहन त्यामध्ये घालतो, तेही प्रमाणात असायला हवं. ते जर जास्त झालं तर त्यामुळे सुद्धा आपली करंजी तेलकट होते. तर ती काळजी घ्यायची. आपल्याला व्यवस्थितच प्रमाण घ्यायचे आणि यासोबतच करंजीसुद्धा व्यवस्थित तळून घ्यायची. आणि जर तुमच्या करंज्या मऊ पडल्या, तर त्या तुम्ही पुन्हा तेलामध्ये तळून घेऊ शकता. त्याने खूप छान होतात, खुसखुशीत होतात. पण त्या करंज्या तेलकट होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीलाच करंजी तळताना व्यवस्थित तळून घ्यायची, म्हणजे ती करंजी मऊ पडतच नाही. तर या पद्धतीने आता इथे मी राहिलेल्या करंज्या सगळ्या तळून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता खूप मस्त झालेल्या आहेत. व्यवस्थित थंड झालेल्या आहेत. व्यवस्थित थंड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता करंजी खूप छान झालेली आहे, खुसखुशीत आहे. करंजी व्यवस्थित थंड झाल्यानंतरच आपल्याला ती डब्यामध्ये भरून ठेवायची. जर तुम्ही गरम असताना करंजी डब्यात भरून ठेवली तर ती मऊ पडू शकते किंवा तुम्ही करंजी तशीच ठेवली खूप जास्त वेळासाठी आणि बाहेर जर वातावरण पावसाचं असेल तर त्यामुळे सुद्धा करंजी मऊ पडू शकते. त्यामुळे करंजी व्यवस्थित थंड झाली की लगेच आपल्याला ती डब्यात भरून ठेवायची. म्हणजे आपली करंजी शेवटपर्यंत मऊ पडत नाही, खुसखुशीत राहते. तर ही काळजी घ्यायची. तर या टिप्स नक्की फॉलो करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या फेसबुक पेजला सुद्धा नक्की फॉलो करा.